नमस्ते मुलांनो, कसे छान. आज आपण इयत्ता 6वी नागरिकशास्त्र शिकणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी नीट बघा. धडा कितवा? चौथा. त्याचं नाव काय? शहरी स्थानिक शासन संस्था. भाग 3. शहरी स्थानिक शासन संस्था भाग 3. बघू. काय? तिसरा भाग. त्याचं नाव काय? महानगरपालिका. काय नाव? महानगरपालिका. बघू. शहरी स्थानिक संस्थांपैकी महानगरपालिका ही सर्वात मोठी शासन संस्था आहे. शहरी ज्या काही स्थानिक शासन संस्था आहेत त्याच्यापैकी सर्वात मोठी शासन संस्था कोणती? महानगरपालिका. ह्या लहान असतात आकाराने, पण महानगरपालिका आकाराने खूप मोठी असते. जसे लहान शहरांमध्ये नगर परिषद ही स्थानिक शासन संस्था असते. जसे सारखं कोणतं? जसे लहान शहरांमध्ये नगर परिषद ही स्थानिक शासन संस्था असते. तसेच मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका असे म्हणतात. मोठ्या, जे आकाराने असं लहान का नाही, आकाराने मोठ्या, लोकसंख्या वगैरे खूप जास्त असणाऱ्या मोठ्या शहरामध्ये नागरिकांना, लोकांना सेवा देणाऱ्या, विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका असे म्हणतात. काय म्हणतात? नाव महानगरपालिका. लक्षात ठेवा. महानगरपालिका असलेल्या शहरांची लोकसंख्या 3 लाखापेक्षा जास्त असते. आणि महानगरपालिका असलेल्या शहरांची लोकसंख्या किती? 3 लाखापेक्षा जास्त असते. चित्रात बघा. किती? 3 लाख. महानगरपालिकेचा उल्लेख महापालिका या मराठी नावाने होतो. आणि महानगरपालिकाचं नाव खूप असं मोठं असतं, तर मग त्याला अजून दुसरं नाव काय? सारखं दुसरं नाव काय? महापालिका या मराठी नावाने होतो. महापालिका.
भारतात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली आणि भारतात पहिले सुरुवातीला कुठे महानगरपालिका स्थापन करण्यात आली, सुरुवात करण्यात आली तर मुंबई इथं पहिल्यांदा असं महानगरपालिका स्थापन करण्यात आली, सुरुवात करण्यात आली. मुंबई. आज महाराष्ट्रात विविध शहरांचा कारभार महानगरपालिका पाहतात आणि आज महाराष्ट्रात विविध शहरांचा कारभार महानगरपालिका पाहतात. महाराष्ट्रात एकूण 27 महानगरपालिका आहेत आणि महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका किती आहेत तर 27. संपूर्ण महाराष्ट्रात जसे मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, पुणे इत्यादी हे सर्व ठिकाणी काय महानगरपालिका आहेत. बघा, यासारख्या शहरांमध्ये महानगरपालिका आहेत आणि यासारख्या मोठ्या असं लोकसंख्या जास्त असणाऱ्या ठिकाणी काय आहेत महानगरपालिका आहेत. महानगरपालिकेच्या लोकसंख्येनुसार एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते आणि महानगरपालिकेच्या लोकसंख्येनुसार किती लोकसंख्या आहे त्याच्यानुसार एकूण सदस्य काम करणारे एकूण सदस्य असं संख्या असं निश्चित केली जाते. दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात आणि दर असं 5 वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक असतात आणि जे हे काय निवडून आलेले माणसं असतात, प्रतिनिधी असतात लोकांमधील असं प्रतिनिधी, त्यांना काय म्हणतात प्रतिनिधी असतात. त्यांना नाव काय, त्यांना नगरसेवक असे म्हणतात, नगरसेवक असतात. ते आपल्यापैकी एकाची महापौर व एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात आणि हे जे काही निवडून आलेले सदस्य असतात, प्रतिनिधी असतात, ते आपल्यापैकी एकाची महापौर मुख्य आणि दुसऱ्याची उपमहापौर, त्याच्यानंतरचा उपमहापौर अशी निवड करतात, ठरवतात. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक मानला जातो आणि महापौर जो कोणी असतो तो शहराचा पहिला मुख्य नागरिक, प्रथम नागरिक असं मानला जातो.
महापौरांचा कालावधी 2.5 वर्षांचा असतो आणि महापौरांचं कामकाजाचं वर्ष किती? 2.5 वर्षाचा, म्हणजे 2.5 वर्षांचा असतो. 2 आणि अर्धा. महापौराला पुढील कामे करावी लागतात आणि महापौर यांना कामे कोणती कोणती करावी लागतात ते आपण बघू. पहिलं, महानगरपालिकेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे. महानगरपालिकेमध्ये जे काय वेगवेगळे असं सभा असतात, सभा असतात त्यांचं मुख्य स्थान भूषवणे, मुख्य स्थानी राहणे. कोण? महापौर. शहराच्या अनेक प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे आणि शहरातील जे वेगवेगळे असं प्रश्न असतात त्यांच्यावर असं एकमेकांची चर्चा घडवून आणणे. अजून काय? शहराच्या विकासासंबंधी अनेक निर्णय घेणे इत्यादी. आणि अजून काय तर शहराचा असं विकास कसा होईल त्याच्या संबंधी अनेक असं निर्णय, बरोबर काय चूक काय ते असं ठरवणे, म्हणजे काय? निर्णय घेणे. काय? मेट्रो, रेल्वे, बस, सगळं. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो आणि महानगरपालिकेचा प्रशासकीय म्हणजे काय? सरकारी शासनाचा मुख्य कोण असतो? महानगरपालिकेचा आयुक्त. जसं महापौर असतो त्याच्या सारखाच शासनाचा मुख्य असतो, त्याचं नाव काय? आयुक्त. महानगरपालिका आयुक्त. प्रमुख, प्रशासकीय प्रमुख म्हणजे काय? सरकारी अधिकारी. महानगरपालिका आयुक्त. याची नेमणूक राज्य सरकारकडून 3 वर्षांसाठी केली जाते आणि महानगरपालिका आयुक्त त्याची निवड किती वर्षांसाठी करतात? तर राज्य शासनाकडून 3 वर्षांसाठी करतात. कोणाची? महानगरपालिका आयुक्तांची निवड. महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो आणि महानगरपालिकेचे जे काही खर्च, की कामासाठी किती पैसे लागणार आहेत त्याचे काय अंदाजपत्रक, एक अंदाज किती लागतील, एक अंदाजपत्रक ते महानगरपालिका आयुक्त असं तयार करत असतो, ठरवत असतो. महानगरपालिकेच्या समित्या, महानगरपालिकेच्या काय समित्या, वेगवेगळ्या असं समित्या कोणकोणत्या? महानगरपालिकेचा कारभार या समित्यांमार्फत केला जातो. कोणकोणत्या समित्यांमार्फत केला जातो ते आपण बघू. कुठली कुठली समिती?
त्यापैकी काही महत्त्वाच्या समित्यांची माहिती आपण घेऊ. ज्या काही वेगवेगळ्या असं समित्या असतात त्याच्यापैकी महत्त्वाच्या काही समित्यांची माहिती आपण घेऊ बघू. पहिली कोणती आहे? शिक्षण समिती. शिक्षण समिती महानगरपालिकेची शिक्षण समिती 26 सदस्यांची बनलेली असते. आणि महानगरपालिकेची शिक्षण समिती किती सदस्यांची असं बनलेली असते? 26. त्यापैकी 22 सदस्य नगरसेवक असतात. आणि शिक्षण समितीमध्ये 22 सदस्य हे कोण असतात? नगरसेवक असतात. तर 4 सदस्य नगरसेवक नसतात. तर 4 सदस्य हे नगरसेवक नसतात. शिक्षण समितीची सभा महिन्यातून एकदा आणि आवश्यकता वाटल्यास इतर वेळी भरविण्यात येते. शिक्षण समितीची असं सभा महिन्यातून एकदा आणि असं महत्त्वाचं वाटलं तर इतर वेळी सुद्धा सभा असं भरवली जाते. दुसरी समितीचं नाव काय? आरोग्य समिती. आरोग्य समिती सार्वजनिक आरोग्य समितीची स्थापना. सार्वजनिक आरोग्य समितीची सभा महिन्यातून एकदा आणि आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या वेळी घेता येते. सार्वजनिक आरोग्य समितीची सभा महिन्यातून एकदा आणि अजून महत्त्वाचं काही वाटलं तर परत दुसऱ्या वेळी असं घेण्यात येते. सभा. तिसरी समिती कोणती? परिवहन समिती. काय? परिवहन वेगवेगळे बस सुविधा परिवहन समिती. शहरात प्रवाशांना प्रवास सेवा उपलब्ध करून देणे. शहरात काय? प्रवाशांना इकडे तिकडे जायला काय बस सुविधा असं पुरवणे, उपलब्ध करून देणे. परिवहन सुविधांसाठी बसेस चालविण्याचे धोरण ठरविणे. आणि परिवहन सुविधांसाठी काय? परिवहन सुविधांसाठी बसेस वेगवेगळ्या बस चालविण्याचे धोरण ठरवणे. परिवहन सुविधा कार्यक्षम करणे. आणि जी काय परिवहन सुविधा आहे ती काय? मजबूत बनवणे, कार्यक्षम बनवणे. बस सेवेसाठी साधन सामुग्रीची निर्मिती करणे. आणि बस सेवा असं प्रवाशांना
जे काही प्रवास करणार आहे त्यांना व्यवस्थित मिळावी, त्यासाठी साधन सामुग्रीची निर्मिती करणे, सुरुवात करणे. उदाहरणार्थ बस स्टॉप, डेपो ही सर्व कार्य परिवहन समिती करते. काय काय तर बस स्टॉप काय, बस असं थांबण्याचे ठिकाण, डेपो सुटण्याचे, बस असं सुटण्याचे ठिकाण, ही सर्व कार्य परिवहन समिती करते. समजलं? थँक्यू, बाय.